कुशलने सांगितलं की आमचं नर्सिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, भविष्यात इंजिनिअरिंग असेल, की ज्या पद्धतीने आपण जिल्ह्याचा अहिल्यानगरचा उल्लेख करतो आणि दोन भाग आपले आपण आहेत की उत्तर आणि दक्षिण. उत्तर आणि दक्षिणमध्ये जर बघितलं आपण की सगळ्यात भौगोलिक परिस्थिती असेल, पाण्याची परिस्थिती असेल, तिथलं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, हे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चित आहे की या तालुक्याला कुठंतरी चांगलं मोठं रोजगाराच्या निर्मितीसाठी एखादं चांगलं मोठं भव्य दिव्य असं संकुल निर्माण व्हावं की ज्याच्या माध्यमातून इथल्या तरुणांना शिक्षण तर मिळेल परंतु रोजगाराच्या संधी या ठिकाणी मिळतील. आणि आज आपण जर बघितलं तर पूर्वीची जी आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आहे, समजा BSc, BA, BCom, यातल्या काही शाखांना या ठिकाणी रिस्पॉन्स आहे. आता आपण ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्वच छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था चालवतो, परंतु आज जर परिस्थितीचा विचार केला आणि 21व्या शतकाकडे आणि माहिती तंत्रज्ञान जर आपण म्हणतो तर आपल्याला या ठिकाणी वेगळ्या गोष्टींकडं आता भविष्यामध्ये पाहावं लागतंय. आणि म्हणून जसे ITIचे कोर्सेस असतील, ही आता काळाची गरज आहे. कमी कालावधीमध्ये चांगला प्रशिक्षित असलेला आमचा युवा आणि त्याला रोजगाराच्या संधी ही आता काळाची गरज आहे. आणि मला वाटतं आजच्या या ITI कॉलेज वर्कशॉपच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होणार आहे. खरं तर कैलासवासी बाबूरावजी भापसे आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलं समाजकारणात, राजकारणात, स्वातंत्र्य लढ्यात. आज खूप मोठं योगदान आहे, आपण विसरून चालणार नाही. त्यांच्याच बरोबरीने कैलासवासी मस्के पाटील साहेब असतील, रामभाऊ अक्कलकर, बाबूजी आव्हाड, कैलासवासी दादा पाटील राजळ, ही सर्वच या जिरायत भागातील पाथर्डी तालुक्यातील नेते मंडळांनी खूप मोठं योगदान समाजकारणात, राजकारणात आणि शिक्षणामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचीही आता येणारी पिढी, म्हणजे मागची पिढी असेल किंवा आता भविष्यात काम करणारी ही पिढी, निश्चित तो वारसा अतिशय समर्थपणे या ठिकाणी चालवतोय. हे काही राजकीय व्यासपीठ नाही, परंतु ज्या ज्या त्या तालुक्याच्या गरजा आहे, विकासाच्या प्रवाहामध्ये ग्रामीण भागातील गावगाड्यातील तरुण या ठिकाणी आला पाहिजे. तो समाजकारण, राजकारण सोडून पण शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगाराच्या संधी असेल, यामध्ये कुठेतरी त्याला सक्षम पर्याय असणं गरजेचं होतं. ही काळाची पावलं ओळखून आज प्रसाद लाड साहेबांच्या माध्यमातून कुशल असेल आणि संगीताई असेल, नीताताई असेल, यांच्या माध्यमातून हे पूर्ण शैक्षणिक संकुल नावारूपाला येतंय. आणि ज्यावेळेस कुशलने यामध्ये लक्ष घातलं, संगीताई होतं, प्रमोदजींचं होतं, निश्चित आहे की काही घटना घडल्यानंतर अनेक खांद्यावर कमी वयामध्ये या ठिकाणी जबाबदारी आली आणि ती जबाबदारी कुशलने अतिशय समर्थपणे सांभाळलेली आहे. तुमच्याबरोबर आमच्या सर्वांच्या शुभेच्छा कुशलच्या आणि भापसे परिवाराच्या पाठीमागे आहे. निश्चितच आपण बरोबरी म्हणत नाही, परंतु तालुक्याचा सगळ्याच दृष्टीने विकासाचा समतोल साधत असताना दक्षिण आणि उत्तर हा जेव्हा आपण विचार करतो त्याच पद्धतीने या भागामध्ये सुद्धा सर्व सोयी शिक्षणाच्या, आरोग्याच्या, सामाजिक, राजकीय, पाण्याच्या, हे सगळे प्रश्न बरोबरीने सुटले. आपण म्हणतो विकासाकडे जायचा, विकास झाला पाहिजे, परंतु गाव वस्तीचा विकास झाल्याशिवाय तालुक्याचा, जिल्ह्याचा, एकूणच राज्याचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन, सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन भविष्याची आपली सर्वांची वाटचाल असणार आहे. आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, कैलासवासी शिवाजीराव कर्डील साहेब असतील, अक्षयदादा असतील, आपले पालकमंत्री ज्यांच्याकडे जबाबदारी आपल्या जिल्ह्याची आणि राज्याची आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे नामदार विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच जोडीला ज्यांचा आपण प्रत्येक कार्यक्रमात नेता ते आम्ही उल्लेख करतो की आमचे जावई, आमचे जावई, आणि त्यांचाही खूप मोठा सहकार्य आम्हाला कायम सामाजिक, राजकीय आणि पक्षीय याच्यामध्ये कायम असतो. आणि खरं तर आज अतिशय आनंदाचा आणि एक चांगला सुयोग मी यासाठी म्हणेल की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटलजींची आज जयंती आहे. आपल्या या समाजकारणात, राजकारणात किंवा संघटनेमध्ये पितामह भीष्म म्हणून ज्यांचा उल्लेख भारतीय जनता पार्टीमध्ये केला जातो, त्यांनाही मी या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी करते. त्यांनी जो राजकीय, सामाजिक वारसा आणि संघटनेमध्ये छोट्या कार्यकर्त्याला जी ताकद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळते, हे अटलजींकडे बघून बघतो. खरं तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि सर्व शिक्षण अभियान ही जी आपल्या देशाला देण दिलेली आहे, ती प्रधानमंत्री अटलजी झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या ह्या योजना आहेत आणि त्या अतिशय प्रभावीपणे संपूर्ण देशभर राबवल्या जातात. म्हणून भौतिक सुविधा आणि शिक्षणामध्ये अटलजींचं असलेलं हे काम हे आपण कधीच पूर्ण सगळे भारतवासी कधीच विसरू शकणार नाही. म्हणून अशा या नेत्याला मी विनम्र अभिवादन करते. अधिक काही बोलत नाही. पालकमंत्री महोदयांना पुढील कार्यक्रमाला जायचंय. मी पुन्हा एकदा
या संपूर्ण शैक्षणिक संकुलाला आणि लाड परिवार असेल भापसे परिवाराला मनापासून त्यांच्या या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. उत्तर या शैक्षणिक संकुलाची प्रगती व्हावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद.